नमस्कार सर्वांना, शुभ संध्याकाळ. गवत छान आलं आहे बरं का. आणि याला जरा खत घातलं आहे आणि खत घालून पाणी दिले, पाण्यात पाणी सारखं सारखं दिले, त्यामुळे काळं जहार गवत आले, मस्त आले. आणि गायला म्हशीला आणि शेळ्या शेंडा खायापुरतं गवत आपली येणार आहे. तर इकडं आहे ती बघा, ही झाडं उपसायला चालू आहे माझं. इकडं आणखी तोडायचं पण गवत थोडंसं आहे. इकडं झाडं पण आहे ते, आणि तिकडे लावायचं आहे मेथी घास. पलीकडे एक 4 गुंठाचं रान तयार केलं आहे मेथी घाससाठी. पण काय झालं माहीत आहे का, मेथी घास काय बी काय आम्हाला इथं मिळेना झालं आहे, त्यामुळे बी आणायला आम्हाला जावं लागणार आहे बाहेर कुठंतरी. आता बी मागवायला पाहिजे. कुणाकडे जर बी असलं तर आम्हाला अर्जंट 4 दिवसात पोहोचेल असं बी जर असलं तर सांगा. मेथी घासचं बी पाहिजे झाले. आणि काय व्हायला लागले माहिती आहे का, आपण जे कोंबड्या घेतल्या नाही तर कोंबड्यांना आला होता रोग. आता रोग येतो, कोंबड्या कोण पाळते त्यांना सगळ्यांना माहिती आहे बरं का. आणि ते रोगाला असं असते की संध्याकाळी कोंबड्या कोणताना चांगल्या असते आणि सकाळी कोंबड्या मरते त्या. तर अशा आपल्या 3 कोंबड्या मेले त्या. कारण त्यांना मी आधीमध्ये पण काय माहिती आहे का, ती दारू त्या कोंबड्यांना पाण्यात मी ओतत होते, म्हणजे आधीमध्ये ओतत होते, त्यामुळे इतकी काही मर नाही झाली. फक्त 3 कोंबड्या मेले त्या. आणि त्या कोंबड्या मला जेव्हा लक्षात आलं की कोंबड्यांना सर्दी झाल्या, त्यावर नंतर मी लगेच 1 दिवसात 50 कोंबड्यांना 1 क्वार्टर पाण्यातनं सारखं पाजली आणि कोंबड्या टकाटक झाले त्या. त्यामुळं काय करायचं, कोंबड्यांना आहे ना 8 दिवसातनं एकदा ते आपली देशी दारू असते ना, ती दारू द्यायची. त्यानं काय होतं, कोंबड्यांना कुठलाही आजार येत नाही आणि कोंबड्या तंदुरुस्त व्यवस्थित राहते त्या. एवढं तर मला समजलं. आणि आपल्याला शेळ्यातलं कोंबड्यातलं आपण कायम आता शेळ्या कोंबड्यात करत आलो आहे, आणि इथनं पुढे पण आपल्याला शेळ्या कोंबड्या करावं लागणार आहे. कारण आपण शेती करतोय आणि शेतीबरोबर जोडधंदा म्हणून आपल्याला तेच करावं लागणार आहे. आणि त्यासाठी थोडीशी माहिती असावी म्हणून आपण शेळीपालनचं ट्रेनिंग घेणार आहे. कारण मला पण पूर्ण अशी माहिती नाही. आपली कशी गावरान माहिती असते, गावरान म्हणजे आपल्या पहिल्यापासून जी आपली लोक करत आले ते ना, तेवढीच माहिती आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जास्त काय माहिती नाही. तर त्यासाठी आपण घेणार आहे शेळीपालनचं आणि कुक्कुटपालनचं ट्रेनिंग पुढल्या महिन्यात. आणि त्यावेळी आपल्याला पूर्ण म्हणजे माहिती मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला जास्त अडचणी येणार नाही की शेळ्या आजारी पडल्यावर, कोंबड्या आजारी पडल्यावर कुठला आजार कसं ओळखायचं. आणि त्यासाठी आपण घेणार आहे ट्रेनिंग. तर असू द्या, बरेच दिवस झाले व्हिडिओ पडला नाही. काय होतं माहिती आहे का, कामातनं ते राहून जातं व्हिडिओ बनवायचा. शेळ्यांसाठी चारा लई महत्त्वाचा आहे बरं का. आणि हे गायला म्हशीला शेळ्यांना चारा होतो, पलीकडे लावायचं आहे थोडंसं मेथी घास शेळ्यांपुरतं. का माहिती आहे का, चारा मेथी घास असला ना, त्यानं काय होतं, शेळ्यांची पोटं पण लवकर भरते. ते थोडंसं वजन पण वाढायला मदत होते मेथी घासनं. आणि शेळ्यांसाठी एकदम चांगला चारा म्हणजे मेथी घास आहे. त्यामुळे आपल्याला मेथी घास करायचा आहे. आणि पण त्याचं बी काय भेटे ना, कुणाकडं जर बी असलं तर अर्जंट लगेच पाहिजे बरं का. नाहीतर काय होतं माहिती आहे का, आठवड्याभरात मग म्हणते माझ्याकडे बी आहे, माझ्याकडे बी आहे. आम्हाला पाहिजे लवकर.